असं वाटतं लोकांना, की 100% तिचं सगळं काम आहे. पण 100% तिचं नाही. तिचं 90%च काम आहे. हं. 10% काम हे होणाऱ्या बाबांचं आहे. पण ते खूप इम्पोर्टंट आहे. गाडी खूप भारी आहे माझ्या दारात. पण हां. त्याची चावी तेवढीच इम्पोर्टंट आहे. जोपर्यंत ती नाही तोपर्यंत गाडी नाही चालणार. करेक्ट आहे. आणि मग एखाद्या गर्भवती मातेला ते अँबियन्स देणं, तो माहौल देणं, तो वेळ देणं, ते फ्रीडम देणं. कशासाठी? गर्भसंस्कार इम्प्लिमेंट करण्यासाठी. हां, तिला सपोर्ट करणं. काही प्रोग्राम दोघांनी एकत्र येऊन करायचेत. हां. काही गोष्टी दोघांनी समजून घ्यायच्यात. आणि गर्भसंस्कारामधले असे काही प्रोग्राम आहेत, की दोघांनी एकत्र येऊन करायचे असल्यामुळं, मग रिलेशन बॉन्डिंगमध्ये इफेक्ट येतो. बाळाला जे मी मगाशी सांगितलं, की सिक्युअर एन्व्हायर्नमेंट मिळायला लागतं. हं. आमच्याकडे असे खूप एक्झाम्पल आहेत, की हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली. जनरली जे गर्भसंस्कारित बाळ नाही, हं. ते बाळ त्याच्या बाबांना ओळखायला 2-2, 3-3 महिने लागतात. पण ओह! गर्भसंस्कारित बाळ डिलिव्हरी झाल्यापासून ओळखतं. का? तर हं. बाबांनी गर्भसंस्कारामध्ये गर्भसंवाहाचा रोल पार पाडला आहे होणाऱ्या आईसोबत. हां. त्यामुळे बाबांचा छोटाच रोल आहे, पण खूप इम्पोर्टंट आहे, खूप महत्वाचा आहे.